जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण सिंह राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष संदेश घेऊन आलो आहोत. 1 जुलैनंतरचा काळ तुमच्यासाठी काही नवीन संधी घेऊन येणार असला तरी काही गोष्टींबाबत सावध राहण्याचा संकेत देखील देत आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक लपलेल्या सत्यांचा उलगडा करणारा ठरू शकतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामींच्या कृपेने मिळणारे हे संकेत तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात. मित्रांनो, ग्रहांची बदलती स्थिती आणि काळाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही परिवर्तन घडवून आणत असतो. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 1 जुलैनंतरचा काळ हा आत्मपरीक्षण, सावधगिरी आणि योग्य निर्णय घेण्याचा काळ मानला जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काही समस्या आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतील, परंतु त्याच वेळी काही नवीन आव्हाने तुमच्यासमोर उभी राहू शकतात. म्हणूनच कोणत्याही निर्णयामध्ये घाई न करता शांतपणे आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक ठरणार आहे. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आयुष्यात अचानक बदल घडू लागतात तेव्हा मन स्थिर ठेवणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक वाद, राग किंवा अहंकारामुळे जवळच्या व्यक्तींशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षण, नम्रता आणि नकारात्मक विचार यांचा स्वीकार केल्यास अनेक संकटे सहज टाळता येतील. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींनी अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही नवीन गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. विश्वास ठेवताना देखील सावधगिरी बाळगा, कारण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हिताची असेलच असं नाही. स्वामींच्या कृपेने योग्य वेळी योग्य व्यक्तींची साथ लाभेल, पण विवेक आणि सत्कर्ता हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये काही जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. मात्र छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील शांतता आणि संवाद टिकवून ठेवण्यासाठी प्रेम, समजूतदारपणा आणि सहकार्याची भावना जपणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होईल आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळेल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की ज्योतिषशास्त्र हे श्रद्धा आणि परंपरा यांवरती आधारित मार्गदर्शन असते. प्रत्येक व्यक्तीचे कर्म, प्रयत्न आणि निर्णय हेच त्याच्या भविष्याच्या खऱ्या अर्थाने आकार देत असतात. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता स्वामींवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि जीवनातील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ देखील नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे 1 जुलैनंतर सावध राहा, पण घाबरू नका, कारण प्रत्येक संकटामागे एक नवीन मार्ग आणि प्रत्येक अडचणीमागे एक मोठा आशीर्वाद दडलेला असतोच. मित्रांनो, 1 जुलैनंतर सिंह राशीच्या व्यक्तींना काही विशेष संकेत मिळू लागतील. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी तुमच्या मनात दडलेल्या आहेत त्यांचा उलगडा होण्याची वेळ आता जवळ येत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्टपणे समजू लागेल. त्यामुळे या काळात कोणत्याही व्यक्तींवर अंधविश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची नीट पडताळणी करा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढील निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि तुमच्या कार्यक्षमतेची परीक्षा घेतली जाईल, परंतु घाबरण्याचे कारण नाही. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यामध्ये असलेले नेतृत्व गुण
अधिक प्रभावी होतील. फक्त राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे आपल्या योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर उघड करू नका. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. एखादा जुना व्यवहार पुन्हा फायदेशीर ठरू शकतो किंवा नवीन भागीदारीची संधी मिळू शकते. मात्र कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. म्हणूनच स्वामींचे नामस्मरण करत प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत देखील सावध राहण्याची गरज आहे. काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे संवादामध्ये स्पष्टता ठेवा. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांवर विश्वास ठेवला तर कोणतीही समस्या सहज दूर होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे, पण कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सततचा ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मानसिक व शारीरिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, सात्विक आहार आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा आपल्या दिनचर्येमध्ये समावेश करा. सकाळी आणि संध्याकाळी काही वेळ ध्यानधारणा केल्यास मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जीवनामध्ये येणारी प्रत्येक परीक्षा माणसाला अधिक मजबूत बनवते. त्यामुळे 1 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडेल त्यामागे नकारात्मक दृष्टीने पाहू नका. प्रत्येक अनुभवामध्ये एक नवीन शिकवण दडलेली असते. स्वामींवर अटळ श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार राहा. कारण जिथे श्रद्धा, संयम आणि सत्कर्म असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच प्राप्त होते. म्हणूनच सिंह राशीच्या बांधवांनो, येणाऱ्या काळात सावध राहा, पण आत्मविश्वास कधीही सोडू नका. तुमच्या जीवनात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे बदल तुमच्यासाठी नवीन यश, समाधान आणि प्रगती घेऊन येतील. मित्रांनो, प्रत्येक काळ हा माणसाला काहीतरी शिकवून जातो आणि प्रत्येक बदलामागे परमेश्वराची काही ना काही योजना दडलेली असते. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 1 जुलैनंतरचा हा काळ देखील अशाच काही महत्त्वाच्या अनुभवांचा आणि नव्या संधीचा ठरणार आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य, संयम आणि सकारात्मकता सोडू नका. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. लक्षात ठेवा, जीवनामध्ये सावध राहणे म्हणजेच घाबरणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे होय. आपल्या कुटुंबाची, आरोग्याची आणि आर्थिक व्यवहारांची विशेष काळजी घ्या. आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून सत्कर्माचा मार्ग स्वीकारा. जे लोक तुमच्या भल्यासाठी आहेत त्यांची कदर करा आणि जे चुकीच्या मार्गावर नेत आहेत त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. स्वामींच्या नामस्मरणामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की ती प्रत्येक संकटावर मात करण्याचे बळ देते. या काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. घरामध्ये प्रेम, एकता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि गरजू व्यक्तींची मदत करण्याचा प्रयत्न करा. कारण सेवा आणि सद्भावनेमध्येच खरे पुण्य दडलेले असते. मित्रांनो, ज्योतिष हे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित मार्गदर्शन आहे. व्यक्तीचे कर्म, मेहनत आणि निर्णय हेच त्याच्या आयुष्याला खरी दिशा देतात. म्हणून या माहितीचा उपयोग प्रेरणा आणि सकारात्मक मार्गदर्शन म्हणूनच करा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश नक्कीच येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.